ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। गुरु एक तुझी माझा विधाता अचल, गुरु विना सुने सारे विश्व हे सकल। भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। संगतीन ओलांडला अवघड घाट, संगतीन ओलांडला अवघड घाट। चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट, तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट। सुख दुःख एकामेका वाटल। आजीबद्दल एक छोटीशी कविता। आजी म्हणजे दयाळा असतो, आजी म्हणजे शहारा असतो, कुठलंही पाऊल चुकत नाही, नजरेचा खडा पहारा असतो। आजी म्हणजे दडपण आहे, आजी म्हणजे प्रेम पण आहे, पाहता क्षणी डोळ्यात धरणारे थरांचे भारदस्त घरपण आहे। माझा विधाता अचल, गुरु विना सुने सारे विश्व हे सकल। वास्तव्यास परीस बंगल्यात आहे घनचक्कर परिवार, वास्तव्यास परीस बंगल्यात आहे घनचक्कर परिवार। निमित्त असतं काही ना काही कार्यक्रमाचं आम्ही जमतो एकत्र वारंवार। त्या कुटुंबात सर्वांचा चेहरा असतो नेहमी हसतमुख, त्या कुटुंबात सर्वांचा चेहरा असतो नेहमी हसतमुख, म्हणूनच पाणी भरते तिथे सदैव सुख। शरद, अनिल आणि बाळू हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्याचं मी त्यांना प्रमाण देते। ते तिघं का म्हणायले, तिघं एकीनं राहतात, जसे ते तिघं एकीनं राहतात माझ्या मते। आणि गुरु माता गुरु पिता सोहित करता गुरुची जाता। पहिली माता पाहिजे, म्हणजे माता जेव्हा संस्कारी असेल तेव्हाच मुलं पुढे संस्कारी होतात। त्या माझ्या गुरु म्हणजे आमच्या आई मला मिळाल्या। संसार कसा काटकसरीने करायचा, कसा चालवायचा हे त्यांच्याकडून आम्ही शिकवलो। आज घनचक्कर परिवाराचा एवढा मोठा डोलारा पाहताना माझ्या मनामध्ये प्रश्न पडतो की या माऊलीने शून्यातून विश्व कसं निर्माण केलं असेल। खायला हातामध्ये ताट नव्हतं का, अंथरूण पांघरूण नव्हतं, त्या परिस्थितीतून ते आजच्या परिस्थितीपर्यंत त्या माऊलीला काय कष्ट करावे लागले असतील आणि कसा त्यांनी संसार केला असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो। अतिशय शांत, शिस्तप्रिय, संयमी आणि मुलींना आणि सुनांना मुलीप्रमाणे वागणूक देणाऱ्या अशा आमच्या आई आमच्या या घनचक्कर परिवाराच्या आधारस्तंभ आहे। आईमध्ये शिक्षकाचे तिन्ही रूप दिसून येतात मला। शिस्तप्रिय, क्षमाशील, कर्तव्यदक्ष आणि
ताईप्रकार कसरीबद्दल सांगितलेलंच आहे. शिस्तबद्ध मध्ये घरातील कोणतेही काम करत असताना गडबड न करता सावकाशपणे कसं करायचं हे आईकडून आम्ही शिकलेलं आहे. गडबडी घाईमध्ये केलेलं काम बिघडून जातं. अंजुताई कुठलीही वस्तू घेतली जिथल्या तिथं ठेवायचं हे आईकडून आम्ही शिकून घेतलं.